नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, वर्ग काढणे यापूर्वीचा व्हिडिओ आपण पाहिला असेल. शून्य संख्या एका स्थानी असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे खूप सोप्या पद्धतीने आपण जाणून घेतलेला आहे. आता त्याच व्हिडिओचा दुसरा भाग आहे, 5 संख्या एका स्थानी असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे. जेवढ्या काही 5 संख्या आहेत, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत, अशा संख्येचा वर्ग सोप्या पद्धतीने कसं काढायचं हे जाणून घेणार आहे. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा शिक्षक असाल आणि वर्गामध्ये आपल्याला वर्ग काढणे शिकवायचं आहे, तर या सोप्या पद्धती तुम्ही वापरू शकता. आणि पालक असाल तर पालकासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्ही तुमच्या पाल्याला या व्हिडिओद्वारे सोप्या पद्धतीने कशाप्रकारे वर्ग काढायचा हे शिकू शकता. वर्गामध्ये आनंददायी शिक्षण देण्यासाठी सुद्धा हा जी पद्धत आहे वर्ग काढण्याची खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना मला येते ही भावना निर्माण होईल आणि अधिकाधिक ती शिकण्याचा प्रयत्न करतील. कारण ह्या पद्धती एवढ्या सोप्या आहेत की चटकन तुमच्या वर्गातला कोणताही विद्यार्थी अगदी सेकंदामध्ये संख्येचा वर्ग काढू शकतो. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया की 5 संख्या एका स्थानी असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा. आता याकरता आपल्याला पूर्वतयारी म्हणून 1 ते 10 वर्ग आपल्याला लक्षात घ्यायचे आहे किंवा याचा अभ्यास करायचा आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100 हे आपल्याला लक्षात ठेवायचेच आहे. आणि त्यानंतर आता कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण वर्ग इथे काढणार आहे हे बघूया. आता बघा, इथे मी एवढ्या संख्या घेतल्या आहेत: 15, 25, 55, 35, 45 आणि मला या सर्व संख्येचा काय करायचा आहे, वर्ग काढायचा आहे. आता याकरता असणारी सोपी पद्धत इथे बघूया. आपल्याला काय करायचं आहे बघा, एकक स्थानी 5 आहे. आता इथं 15 संख्याचा वर्ग प्रथम काढून दाखवतो. एकक स्थानी 5 आहे, मग इथे 5चा वर्ग करायचा. 5चा वर्ग किती येतो? 5 5 25, 25 आला. त्यानंतर दशक स्थानी जी संख्या आहे 1, त्या 1ला त्या समोरील संख्या म्हणजे 1च्या समोर कोणती संख्या येणार आहे? 2. 2 गुणला 1 केलं, 2 गुणला 1 केलं म्हणजे किती आले? 2 1 2 म्हणजे किती आले बघा? 225. इथे 15चा वर्ग आलेला आहे बघा, 225 इथे वर्ग आलेला आहे. आता तसंच आपण 25चा वर्ग काढूया. एकक स्थानी 5 आहे, 5चा वर्ग केला, 5 5 25 बघा, 5 5 25 केला. मग आता इथे बघा, 2च्या पुढे कोणती संख्या येणार आहे? 2च्या पुढे 3 येणार आहे. मग 3 गुणला 2 करा किंवा 2 गुणला 3 करा, तर 3 दुणे 6 आले बघा, इथे 6 आले. 625 असा वर्ग झाला आहे 25चा. त्यानंतर बघा 55चा इथे वर्ग काढूया. एकक स्थानी 5 आहे, मग 5 5 25 करू आणि 5च्या समोर येणारी संख्या कोणती आहे? 6 आहे. 6 गुणला 5 केले, 6 5 30. इथे अशा प्रकारे इथे वर्ग तयार झाला आहे बघा. त्यानंतर इथे 35चा वर्ग काढूया. एकक स्थानी 5 आहे, 5 5 25 आणि 3च्या समोर येणारी संख्या 4. 3 गुणला 4, 3 चौक 12 अशा प्रकारे इथे वर्ग निर्माण झाला आहे. 45 आहे नंतर संख्या. एकक स्थानी 5 आहे, 5 5 25 बघा, इथे 5 5 25 केले आणि 4च्या समोर येणारी संख्या कोणती आहे? 5. 4 5 20 अशा प्रकारे इथं हा वर्ग तयार झाला 2025. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकक स्थानी 0 असणाऱ्या सर्व संख्येचा आपल्याला वर्ग काढता येतो. आणि जास्तीत जास्त कसा 1 ते 100 या संख्येचेच वर्ग आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणा किंवा इतर परीक्षेमध्ये 1 ते 100 पर्यंतचे वर्ग असणाऱ्या संख्येवर जास्त उदाहरणे येतात.
आता बघा पुन्हा आपण आता उजळणी म्हणून इथे बघूया काय केलं आपण. इथे जी संख्या घेतली समजा इथे 15, बघा इथे आपण 15 संख्या घेतली. आता 15 संख्या त्याचा वर्ग आपल्याला इथे काढायचा आहे. एकक स्थानी 5 आहे, एकक स्थानी 5 आहे. तर आपण काय केलं इथे 25 घेतले. बघा इथे एकक स्थानी 5 आहेत, 25 घेतले, हे 25 घेतले. आणि त्यानंतर इथे जी समोर संख्या 1 त्या संख्येच्या समोर येणाऱ्या संख्येने गुणाकार केला. म्हणजे 2 गुणला 1 किती आला? 2 आला. त्यानंतर इथे बघा 5 एकक स्थानी आहे, 5 5 25 घेतले. इथे पुन्हा तेच घेतले आणि 5च्या समोर कोणती संख्या आहे? 2. आणि 2च्या समोर येणारी संख्या कोणती? 3. मग म्हणजे काय करायचं आपल्याला? 5चा वर्ग केल्यानंतर म्हणजे एकक स्थानी असणाऱ्या जे जर 5 असेल तर 5चा वर्ग करायचा आहे आणि त्यानंतर दशक स्थानाच्या संख्येला त्याच्या समोर येणारी जी संख्या आहे, दशक स्थानामध्ये समोर येणाऱ्या संख्येला आपल्याला त्या संख्येने गुणायचं आहे. म्हणजे समजा 2च्या समोर किती येणार आहे? 3. मग 3 गुणला 2 6 आले. इथे समजा 5चा वर्ग केला, 5 5 25 आणि 5च्या समोर येणारी संख्या कोणती आहे? 6. 6 5 30. इथे बघा 5चा वर्ग केला, एकक स्थानी 5 आहे, 5चा वर्ग केला, 5 5 25 आणि 5च्या समोर कोणती संख्या आहे? 4 आहे, 4 त्रिक 12. इथे सुद्धा एकक स्थानी 5 आहे, 5 5 25 आणि एकक स्थानी 5 आहे म्हणून इथे 25 लिहिले आणि 4च्या समोर येणारी जी संख्या आहे कोणती आहे? ते 4च्या समोर 5. 5 चूक 20 केले. तर अशा पद्धतीने खूप सोपी आणि छान अशी एक ट्रिक्स आहे. या ट्रिकचा अवलंब करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने, तुम्ही विद्यार्थी असाल तर अतिशय सोप्या पद्धतीने हे वर्ग काढणे शिका. तर मित्रांनो, नक्कीच आपल्याला ही पद्धत आवडली असेल. धन्यवाद.